सर्वांना विजयादशमीच्या दसऱ्याच्या आमच्या टीम तर्फे हार्दिक शुभेच्छा. मधुमिता कला अकादमी आणि अभिव्यक्ता ऍक्टिंग अँड डान्स स्कूल तर्फे सर्व कलाकारांना रसिकांना आमच्या प्रेमपूर्वक शुभेच्छा. आणि आज आम्ही सगळे जमलेलो आहोत ते या विजयादशमीच्या कार्यक्रम इथं सेलिब्रेट करण्यासाठी आपले नाटक आणि चित्रपट शॉर्ट फिल्म यासाठी ज्या काही आम्ही वस्तू वापरतो, ज्या काही गोष्टी वापरतो त्याचं आज आम्ही इथं पूजन करणार आहोत. सगळे आम्हाला जॉईन झाला त्याबद्दल धन्यवाद. थँक्यू व्हेरी मच. चला तर आपण पूजनाला सुरुवात करूयात. अज्ञानावर ज्ञानाने, वैरावर प्रेमाने आणि शत्रूवर पराक्रम गाजवी विजय प्राप्त करण्याचा दिवस म्हणजे विजयादशमी. हा दिवस अतिशय शुभ मानला जातो. 3.5 मुहूर्तांपैकी एक हा असा दिवस कोणत्याही कार्याचा शुभारंभ करण्याकरिता अत्यंत शुभ समजला जाणार आहे. पुढे जा ना, पुढे जाऊ नाही. या इकडे या. सर्व आपल्या अकॅडमीचे स्टुडंट्स आहेत. इतिहासामध्ये अनेक योद्धे युद्धाला सुद्धा सुरुवात याच दिवशी करायचे. अनेक लोक या दिवशी कित्येक नवीन गोष्टींची सुरुवात करतात. तर या नवीन सुरुवातीवरूनच मला तुम्हाला सांगायचंय की गेल्या महिन्यापासूनच आपले ऍक्टिंग क्लास कोरोना काळानंतर पुन्हा नव्याने सुरू झालेत. आपल्या प्रत्येकाच्या मनात इच्छा असते, कुठेतरी असते की मला ऍक्टिंग आवडते, मला हे करायचंय, पण मला मार्ग सापडत नाहीये. तर आपल्या साताऱ्यात अगदी राजवाड्यावर आपल्या ऍक्टिंग क्लासेस अवेलेबल आहेत. चल पटपट स्पीड. कोणाला खरंच इच्छा असेल की या दसऱ्यानंतर मला पण माझ्या कलेचा शुभारंभ करायचा आहे, मला आणखी नवीन काहीतरी शिकायचंय किंवा या कलेमध्ये पुढे जायचंय, तर नक्की आपल्या अकॅडमीला भेट द्या. या 3.5 मुहूर्तांपैकी एका मुहूर्तावर आपण आपल्या कलेमधल्या करिअरची सुरुवात करू शकता. या सगळे एक जण जावा. कॅन्डिडेट्स, किड्स, ऑल द आता इथे जेवढे विद्यार्थी त्या प्रत्येकाची सुद्धा एक कहाणी आहे. त्यांना कशी या क्लासबद्दल माहिती मिळाली किंवा त्यांची कलेबद्दलची आवड, त्यांना मार्ग कसा सापडला, तर ते सुद्धा आपण जाणून घेणार आहे. तुम्ही पण या जॉईन व्हा जरा. सानिका, सुजित या. ओके, सेल्फी मोड. छान ग्रुप फोटो घ्या. सबने सर या. ओके नो प्रॉब्लेम. डायरेक्ट नाही चालू करायचं, एक क्लिक घेतलं. प्रत्येक गोष्ट ऐकायची. नमस्कार, मी रेश्मा साळुंखे. मला खरं तर ऍक्टिंगची अगदी 5वी पासून आवड होती. तर मग मला ऍक्टिंग क्लास लावायचा होता. तर मला साताऱ्यातलं इथं आहे राजधानी टॉवर्स इथे अभिव्यक्ता ऍक्टिंग स्कूल आहे हे मला तर अजिबात माहिती नव्हतं. मला वाटायचं मग आता 10वी होणार, मग 12वी होणार, मग 10वी 12वी नंतर मला पुणे मुंबईला जावं लागणार की काय. मग तेव्हा ऍक्टिंग क्लास जोडल्यावर जॉईन झाल्यावर मग खूपच लेट होईल का काय, मला असं वाटायचं. मग माझी मैत्रीण माझ्या वर्गातलीच तिनं मला सांगितलं की राजधानी टॉवर्स इथे अभिव्यक्ता ऍक्टिंग स्कूल आहे, तुला आवड आहे ना, तू जाऊन बघ एकदा. तर मी गेली आणि मी आले इथं. मग मला खूप मजा आणि मला असं झालं की जॉईन झाली क्लास आणि नंतर ना त्या 1-2 महिन्यातच मला लगेच काम करण्याची संधी त्यांनी दिली सरांनी मला. त्याबद्दल सरांचे आभार. तू आतापर्यंत कोणत्या प्रोजेक्ट मध्ये काम केलंय, तुला काय अनुभव आले? बालनाट्य केलंय, एकांकिका, नाटक, आणि सरांनी मला शूटिंग, सरांनी वेब सिरीज मध्ये काम करण्याची आता मला. तुझा पहिलाच अनुभव असेल कदाचित बालनाट्याचा, तर तेव्हा तुला काय फील होत होतं? पहिल्यांदा तू स्टेजवर उतरणार, इतक्या सगळ्या लोकांसमोर भीती होती मनात? थोडी भीती वाटत होती मला, पण सरांच्या प्रोत्साहनाने मी भिले वगैरे नाही, छान केले. अच्छा, म्हणजे तयारी तुझी सगळीच करून घेतलेली. हो. आणि तुला हवी तशी संधी आता तुला इथे भेटते. हो. आता आपण येऊयात सोनियाकडे. हाय सोनिया. हाय, नमस्कार. माझे नाव सोनिया राहुल आवारे. ऍक्टिंगची तशी मला लहानपणापासून खूप आवड होती, पण 10वी झाली. 10वी नंतर
आता ऍक्टिंग म्हटलं की पुन्हा मुंबई येथे जावं लागतं. पण मला समजलं की आपल्या साताऱ्यात सुद्धा ऍक्टिंग स्कूल आहे, ते पण जवळच राजवाड्यावर. खूप म्हणजे खूप चांगला एक्सपिरियन्स आहे. मला असं वाटतं सगळ्यांनी जॉईन करावं. ज्यांना ज्यांना ऍक्टिंगची आवड आहे त्यांनी मधुमिता अकॅडमी येथे जॉईन करावं. इथं डान्सिंग सुद्धा पण आहे, शिकवायला खूप छान डान्स सुद्धा शिकवतात आणि ऍक्टिंग सुद्धा खूप शिकवतात. तर तुम्ही नक्कीच या आणि जॉईन करा आणि एकदा बघा. माझा खूप चांगला एक्सपिरियन्स आहे. तू आता नुकतीच नवीन बॅचला जॉईन झालीस, तर तुझा जो पहिल्या दिवशीचा एक्सपिरियन्स होता इथे येण्याआधी तुझ्या मनात काय काय चाललं होतं आणि इथं आल्यावर तुला जे बघायला मिळालं, तर कसा होता तुझा पहिल्या दिवसाचा एक्सपिरियन्स? माझा पहिला दिवस होता तेव्हा असं वाटतं ना की यार आपल्याला जमत नाही तर समजून घेतील का नाही घेतील. पण इथं खूप समजून सुद्धा सांगतात आणि डीपली सुद्धा खूप म्हणजे खूप चांगलं शिकवतात आणि चान्सेस सुद्धा खूप आहेत इथे. एक्सपिरियन्स आपल्याला असं नाही की फक्त ऍक्टिंग शिकवतात, आपल्याला चान्स सुद्धा देतात या अकॅडमीमध्ये. तर मला असं वाटतं की सगळ्यांनी जॉईन करावा. ज्यांना ऍक्टिंगची आवड आहे त्यांनी इथे जॉईन करावं. ओके, थँक्यू सोनिया. आणि आता आपण येऊयात सुजितकडे. सुजित सुद्धा आत्ताच जॉईन झाले आपल्या अकॅडमीला, या बॅचचा नवीन स्टुडंट आहे. तर तुझी स्टोरी आम्हाला काय सांगशील? कशी तुला या अकॅडमी बद्दल माहिती मिळाली आणि इथं आल्यानंतर कसं फील होतंय? नमस्कार, माझं नाव सुजित धनंजय धुमाळ. मी आडफळवरून आलोय. ऍक्टिंग सगळ्यांनाच करायची असते, पण त्यांना जे सपोर्ट करणार असतात ते माहित नाही बाबा ऍक्टिंग मला करायची आहे, पण कुठे जाऊ काय. आता पुणे मुंबई ठिकाणी दिल्ली ठिकाणी जाणं शक्य नाही गरिबांच्या मुलांना. पण अभिजित वायकर सर जी मधुमिता कला अकॅडमी आहे, त्यांना जे गरीब मुले ज्यांना ऍक्टिंग करायची आहे त्यांना आपली संधी द्यावी. त्यासाठी एकदम कमी आणि ज्यांना जॉब करत करत पण ऍक्टिंग करू शकतात त्यासाठी त्यांनी सॅटर्डे संडे ठेवलेले आहे ऍक्टिंग अकॅडमी. ज्यांना कुणाला जॉईन करायचं असेल त्यांनी जॉईन करू शकता. आणि अप्रतिम माझा अनुभव तर पहिल्या दिवशी आले त्यापासूनच अनुभव आहे, कारण की सर आमचे चांगले आहेत, सबनी सर व्यवस्थित आहे, सगळे एकदम अॅक्युरेट शिकवतात. म्हणजे सूर ताल आमचे सर म्हणजे शाहरुख खानचे फॅन आणि त्यांचे फॅन, त्यामुळे आम्हाला त्यांच्याकडे बघितलं की खूप मोठी प्रेरणा मिळते की सर आम्हाला शिकवायला आले. त्यामुळे आणि तू इतक्या लांबून इथे येतो, तर तुला तेव्हा कधी टेन्शन येत नाही की इतक्या लांबून इथपर्यंत कसं यायचं, वेळ जाणार वगैरे? नाही, टेन्शन तर नाहीच. पुणे मुंबईला जाण्यापेक्षा साताऱ्यात एवढा मोठा टाइम घालवण्यापेक्षा एवढा वेळ आणि घालवला. खूप काही शिकायला भेटते आपल्याला इथं. तर आता आपण येऊयात यंत्रणा आढावकडे. नमस्कार, माझं नाव यंत्रणा आढाव. मला ऍक्टिंगची आवड आहे, पण मला वाटायचं की काही आपल्याला हसतील वगैरे, म्हणून ना मी जास्त एवढं तिकडे पाऊल ठेवलं नव्हतं. पण हळूहळू मला वाटलं की बाबा आपल्यात पण काहीतरी आहे, मग आपण ते सगळ्यांसोबत दाखवलं पाहिजे. म्हणजे आपल्यात आपल्याला काय येऊ शकतं, नवीन गोष्टी शिकायला नवीन गोष्टी मी शिकते आहे त्या आल्यानंतर. आणि माझे पप्पा मला खूप चांगले ट्रीट करतात, सगळे करतात. मग मला खूप मजा पण वाटते. सगळे आम्ही एक फॅमिली म्हणून सगळं इथं सादर करतो. थँक्यू. आणि बुद्धिष्माकडे आपण आलेलो आहे, तर ती मुळात मुंबईची आहे आणि ती खास आपल्या वर्कशॉपसाठी मुंबईत कॉलेजला सुट्टी घेऊन इथे ती साताऱ्यात आपल्या मामाकडे थांबलेली आहे. तर कसं वाटलं तुला पहिल्या दिवशी जेव्हा आलीस, तुझा एक्सपिरियन्स आधीचा? नमस्कार, माझं नाव बुद्धिष्मा वेदत नावरे. मी मुंबईवरून आले. मी ते फर्स्ट टाइम आले तेव्हा फर्स्ट टाइम इथे आले तेव्हा पूजा होती अकॅडमीची आणि स्टार्टिंग झालं होतं ते तेव्हा, कारण की लॉकडाऊनमुळे खूपच टाइम झाल्यानंतर ते. आणि मला असं वाटलं वर्कशॉप असंच काहीतरी असेल. आणि मी आले जेव्हा सगळ्यांचं इथं मनोगत ऐकलं, जेव्हा कळालं ना की काय आहे, तर मी पण म्हटले मामांना की नाही मला करायचं ऍडमिशन. तरी ते म्हणत होते तुझं कॉलेज आहे वगैरे. म्हणलं काही नाही, सुट्टी आता 3 महिने तरी घालवायचं. आणि घरातून पण मला रोज फोन येतात तू कधी येते, तरी त्यांना अवॉइड करून म्हणते की मी नाही येणार, कारण मला इतकं आवडतं ना की असं वाटतच नाही आता मी परत जावं. माझं आता डिसिजन झालं की मी ते कुठेतरी हॉस्टेलला ऍडमिशन घेणार आणि मी सॅटर्डे संडे हजर राहणार म्हणजे राहणार. मला इतकं आवडतं. अभिजित वायकर सर पण इतके छान शिकवतात, त्यांचं सांगणं. आणि जसे काय आमच्या वडील ते पण लहानच मुलं आहेत आणि ते डायरेक्ट आमचं समजून घेतात, मिसळून येतात. सपनी सर पण मस्त आहेत आणि इथले सगळे नवीन बॅचवाले जे जुने ते पण असं म्हणत नाहीत की बाबा आता नवीन आली आहे उगाच बोलायचं नाही, पण सगळे असे एकत्र येतात आणि एकदम मस्त चालू असतं. कुणालाही आवड असेल त्यांनी या, नक्की या.
आणि आपला जे सादर करायचंय आपल्या मनात आहे, आपली ऍक्टिंग आहे, सगळं आपण इथे ना घाबरायची काहीच गरज नाही आणि घाबरू पण शकत नाही. आपण आलो ना त्या पहिल्या दिवशीपासूनच बिंदास होऊन जातो असं मी सगळ्यांना सांगते. सगळ्यांना चन्नाच्या नावानं सगळ्यांनी या खरंच मस्त अकॅडमी आहे ही. आणि नमस्कार, माझ्याकडून सर्वांना दसऱ्याच्या हार्दिक शुभेच्छा. थँक्यू पूजेशा. तर आपल्याकडून आता चुका होतच असतात, पण इथे आल्यावर आपल्या चुका नक्कीच कमी होणार. माझा सुद्धा हाच एक्सपिरियन्स आहे. तर आता आपण येऊयात बलराम दादाकडे. बलराम दादा गेली 3 वर्ष आपल्या अकॅडमीमध्ये. तर मुळात तो ऍक्टिंग शिकायला आला होता आणि आता तो नेपथ्य वगैरे रंगमंच व्यवस्था ही सगळी जी काही कला आहे ती त्याला अवगत आहे आणि त्याने त्यात आता खूप प्रगती केली आहे. तर आपण त्याचा एक्सपिरियन्स ऐकूया. हाय. नमस्कार, माझं नाव बलराम चंद्रकांत एलबर्गी. मी पहिल्यांदा आलेलं नाव मी काय तोंड खाली करून जात होतो. असं बोलताना यायचं ना मला. सरांनी मी बोलायला लागलो, सर मॅडम. आणि मला एक शॉर्ट फिल्म केली मी तर. आणि मी प्रत्येक ॲक्टिंग क्लासमध्ये सांगितलं. थँक्यू. आता आपण येऊयात कोरे सरांकडे. ऍडव्होकेट जवाहर कोरे सर. ते मुळात ऍडव्होकेट आहेत, पण त्यांना सुद्धा कला क्षेत्राची आवड आहे म्हणून ते आपल्या अकॅडमीशी गेली 2-3 वर्ष जॉईन आहेत आपल्या अकॅडमी सोबत. तर आम्हाला तुमचा सुद्धा एक्सपिरियन्स ऐकायला आवडेल. आणि तुमच्या आधी तुमची मुलगी सुद्धा जॉईन होती. आता परीक्षेमुळे वगैरे येत नाही, पण ती सुद्धा तिला तुम्ही अकॅडमीच्या वर्कशॉपला जॉईन केलेलं. तर तिचा एक्सपिरियन्स, तुमचा एक्सपिरियन्स आणि मुलगी शिकत असून 9वी-10वी असून सुद्धा तुम्हाला असं अजिबात वाटलं नाही की कार्यावर वेळ जाईल किंवा अभ्यासात नुकसान होईल. तर याबद्दल तुमचं जे मत आहे ते तुम्ही इतर पालकांना सुद्धा सांगा. अगदी अगदी. नमस्कार, मी ॲडव्होकेट जवाहर कोरे. आपणा सर्वांना पहिल्यांदा विजयादशमीच्या खूप खूप शुभेच्छा. आता मला अभिनयाची आवड जी आहे ती कॉलेज जीवनापासून. कॉलेजमध्ये असताना मी युथ फेस्टिवल, एकांकिका, नाटकं, त्यानंतर मी फलटणला होतो पूर्वी शिकायला. तिथे माझी एक नाट्यसंस्था होती. तिथे मी काचेचे चंद्र हे नाटक केलं, एकांकिका स्पर्धा केल्या आणि त्यानंतर मी वकिली व्यवसायामध्ये आलो. त्या व्यवसायात आल्यानंतर ह्या सगळं संपूर्ण मला हा गॅप पडला. म्हणजे मला व्यवसायावर मी पूर्ण लक्ष केंद्रित केलं आणि हा गॅप इतका पडला की 25 वर्षाचा मला गॅप पडला. आणि पण एक कलेची उर्मी होती ती स्वस्त बसून देत नव्हती. मुळात माझा वकिली व्यवसाय आणि अभिनय हे एका नाण्याच्या 2 बाजू आहेत. म्हणजे व्यवसाय करत असताना मला त्याच्यामध्ये अभिनय करावाच लागतो. म्हणजे म्हणून अभिनयाशी माझा हा व्यवसायाच्या निमित्ताने संबंध आला. आता 25 वर्षानंतर आता माझी कन्या सई, तिला मी सरांच्याकडे ती जॉईन झाली मोदीमित्र अकॅडमीला 2018 मध्ये. आणि तेव्हा ती जॉईन झाल्यानंतर माझा आणि सरांचं खरी ओळख झाली माझी. आणि साताऱ्यासारख्या ठिकाणी सर इतके चांगले अभिनय संस्था आहे, अभिनय शिकवला जातो, ऍक्टिंग स्कूल आहे, हे मी स्वतः माझ्या मुलीला इथे जॉईन केल्यानंतर हे पाहिलं. अरे म्हणलं हे पुण्या मुंबईमध्ये जे आहे ते आपल्या साताऱ्यामध्ये पण आहे. आणि साताऱ्यामध्ये एवढं ते प्रशिक्षक मिळते, एक अभिनय शिकवला जातोय. तर अशा जर माझी मुलगी तिनं हा क्लास जॉईन केला आणि क्लास जॉईन केल्यानंतर एक तरी म्हणून काहीतरी 1 महिन्याभराचा क्लास होता. आणि तिला इतकी त्याच्यामध्ये सरांची मुलं ती तयार झाली की अभिनय, तुमचं बॉडी लँग्वेज, प्रोनाऊन्सिएशन, ते पूर्ण बारीक सारीक ज्या गोष्टी. आता सरांना पर्सनॅलिटी डेव्हलपमेंट. तर सरांचं असं आहे की मला एक सरांच्या बद्दल सांगावं वाटतंय की सर हातचं राखून काहीच ठेवत नाही. सरांच्याकडे भरपूर ज्ञान आहेच, ते त्यांचं जे नॉलेज आहे ते शेअर करतात. मग अगदी बॅकस्टेज पासून बॅकस्टेज टेक्निकल नॉलेज आणि अभिनय ह्या सगळ्या गोष्टी कुठेही सर हातचं राखून ठेवत नाही. आणि सरांचं एक वैशिष्ट्य आहे की सर सर्वांना संधी देतात. म्हणून माझ्या मुलीला त्यावेळी ती 7वीत होती, ऍक्टिंग स्कूल जॉईन केली तेव्हा. 7वीत असताना ती माझी मातृत्वामध्ये 12 वर्षाची होती तेव्हा. आणि तेव्हा सरांनी तिला एकांकिकेमध्ये घेतलं, सहनायिका म्हणून घेतलं 12व्या वर्षी तिला. आणि म्हणजे तिला मी सोडायचो इथे रिहर्सलला आणायचो. आणि ज्या दिवशी प्रयोग होता आणि त्या दिवशी मी तिला ओळखू शकलो नाही. आणि एवढं ती स्टेजवर सहनायिका म्हणून, आणि हे तिला शक्य झालं केवळ अभिजित सरांच्यामुळं. हे म्हणजे हे मला मान्य करावं लागेल की अभिजित सरांचं कसं आहे की ते हिऱ्याला पैलू पाडतात, असं त्यांचं वर्क आहे. अतिशय फार म्हणजे मला अभिमान वाटला.
मुलीचा अभिमान वाटला, सरांचा अभिमान वाटला आणि त्या निमित्तानं माझी ओळख झाली. आता नंतर मी हळूहळू सरांना म्हणलं, सर मी पूर्वी स्टेज केलेलं आहे, करत होतो आणि दरम्यानच्या काळात काय झालं 25 वर्षाच्या गॅपमध्ये मला एक मॉडेलिंगची संधी मिळाली. ती तेवढ्यापर्यंत मिळाली, मॉडेलिंग केलं. एक सिरियल होती ती एक 10-12 दिवस त्याच्यामध्ये शूट होतं. एक सिरियल केली आणि तरी मी काही नाही, माझा एक व्यवसाय असल्यामुळे मला जास्त लक्ष देता येत नव्हतं. पण नंतर सरांना सर माथा माझा करतात असं समजलं. आत्ताच आपला प्रयोग झाला. आत्ताच प्रयोग हा सांगतो मी. स्टेज आणि सिरियल फार मोठा फरक आहे. कारण जे अभिनय जो करायचा असतो, तुम्ही स्टेजवर जे करायचा असतो नाटकामध्ये, तो अभिनय म्हणजे खरा अभिनय. सिरियलमध्ये कसं टेक असतं तुम्हाला, की तुम्ही चुकला तरी तुमचे 10 टेक तुमचे होतात. तसं अभिनय ह्याच्यामध्ये स्टेजमध्ये नाटकात नाही. नाटकात जेव्हा तुमचा प्रयोग असतो त्यावेळी तिथं चूक करून चालत नाही आणि तिथं रिटेक नाही. आता माझा करतायत अभिजित सर, सरांच्याकडे आलो. सरांना म्हणलं, सर मला 25 वर्षाचा म्हणजे गॅप पडलाय आणि मला नाटक तर करायचंय. सर म्हणलं ठीक आहे, काय तुम्ही केलं ना पूर्वी आणि असं द्या, ठीक आहे. सरांनी मला स्क्रिप्ट दिली. स्क्रिप्ट दिली प्रकारचे ऑडिशनच घेतलं मला. म्हणले हा नाथा माझामध्ये गोखलेचा रोल म्हणले वाचा तुम्ही मला, आणि मग मी तो रोल वाचला. म्हणले वाच, तुम्हाला हा रोल परफेक्ट वाचतोय. गोखले फिक्सच झालं तिकडे. बाकी पात्राचं सिलेक्शन सरांचं चाललं होतं आणि सरांनी माझी ऑडिशन घेतली आणि गोखले फिक्स मला तो रोल दिलाच आणि पूर्ण माझ्याकडे ते करून घेतलं. आणि मला इथं असं जाणवलं की मला हे म्हणजे एक सरांची जी अकॅडमी, त्या अकॅडमी जायचं मला इथं आलं की फॅमिलीच आणि सर हेड ऑफ द फॅमिली आणि आपण फॅमिली मेंबर सारखं ते ट्रीट करतात. ते झालं. नाथ हा माझा सरांनी पूर्ण आम्हाला डायरेक्शन दिलं. नाथ हा माझा बसवलं. नाथ हा माझा 29 एप्रिलला शाहू कला मंदिरला प्रयोग ठरला. प्रयोग झाला 29 मार्चला आणि 2 एप्रिलला बालगंधर्वला हा प्रयोग होता. दुर्दैव माझा असेल 29 मार्चला प्रयोग आणि 24 मार्चला मला मी आजारी पडलो, हॉस्पिटलला झालो. त्यामुळे मला प्रयोग नाही मला करता आला आणि मला काळजी होती प्रयोग मला करता आला नाही. पण एवढा प्रयोग बसवलाय सरांनी, सगळी केली एकत्र केली, आता काय होणार. पण बॅड लक माझं, मी नाही करू शकलो त्याच्यामध्ये. मला फार कमी मिस केला प्रयोग. मला फार अजूनही मला तो प्रयोग वाटते. आणि सरांनी त्याला 3-4 दिवसामध्ये एका कलाकाराला सरांनी स्टॅम्प केलं. म्हणजे केवढं सरांचं डिवोशन त्याच्यामध्ये. एक 4 दिवसामध्ये एखादा कलाकार नाटकासाठी उभा करणं ही सोपी गोष्ट आहे, ही फार अवघड गोष्ट आहे. पण तरी एका कलाकाराला सरांनी उभं केलं आणि हे नाटक सरांनी पार पाडलं आणि ते झालं. नाटक अतिशय उत्कृष्ट झालं. जसं 2 एप्रिलचा बालगंधर्वचा प्रयोग होता पण कोरोनामुळे ते नंतर थिएटर्स वगैरे बंद पडले, त्यामुळे हा प्रयोग नाही झाला. पण आता 22 ऑक्टोबरला आता पुन्हा थिएटर चालू होतोय आणि आमचं नाथ हा माझा हा जो प्रोजेक्ट आहे, हा नाथ हा माझा परत करायचा आहे. परत आम्ही करणार आहे, सर करून घेणार आहे आणि त्याच्यामध्ये मी गोखले करणार त्याच्यामध्ये. मी मिस केला तो प्रयोग मी स्टेजवर येणार आणि हेच नाही, ते सरांचे अजून मोठे मोठे प्रोजेक्ट आहेत. अभिजित सर ते प्रोजेक्ट आता इथून थोडं सर आणतात. अगदी म्हणजे सरांचं डिवोशन ह्याच्यामध्ये फार आहे आणि असं डिवोशन असलेलं मी व्यक्तिमत्व, ह्या व्यक्तिमत्वाच्या मी सहवासात राहतोय हे माझं भाग्य आहे. हे निश्चित मला मान्य करावं लागेल. आणि ठीक आहे, पुन्हा सर्वांना खूप खूप दसऱ्याच्या शुभेच्छा. नमस्कार. सर्वप्रथम तुमचा सर्व कला रसिक मायबाप यांना दसऱ्याच्या हार्दिक शुभेच्छा. मी विकास जाधव. आज आता एक दसऱ्याचं निमित्त साधून स्क्रिप्ट पूजन, नटराज पूजन या निमित्तानं आम्ही एकत्र जमलेलो आहे. आता ही मुलगी ती आत्ताच मला म्हटली, विकास सर तुम्ही 3 वर्ष ह्या अकॅडमीला जॉईन झाला, तुम्हाला कसं वाटतं. पण तिच्या माहितीसाठी मी आता 3 वर्ष आहे, पण ऍक्च्युली सुरुवातीपासून मी वायकर सरांच्या बरोबर आहे. आता मी हा युनिफॉर्म घातलाय विद्यार्थ्यांचा, शेवटपर्यंत माणूस हा विद्यार्थीच असतो आणि मला आवडतं त्याची काही चिमणी पापडी जमतात आणि नव उत्साहात जी काही नाट्यकलेसाठी काही करण्यासाठी धडपडतात ते बघून अगदी
काही गोष्टी अशा विसरून जातात. ताणतणाव जो आयुष्यात नाही तो कमी होतो आणि म्हणून मी आवर्जून या ठिकाणी येतो आधीमध्ये. आणि शिवाय नाटकात सहभाग घेण्याच्या दृष्टीने सुद्धा अनेक वेळा जसा वेळ मिळेल त्या पद्धतीने मी उपस्थित असतो आणि त्या माध्यमातून मला वाटतं आपण अनेक नाटकं एकांकिका केलेले. आता 22 का 23 तारखेला आम्ही 23 तारखेला आम्ही कधी उलट कधी सुलट हे नाटक शाहू कला मंदिरला आयोजित करणार आहे. त्याचं प्रॅक्टिस चाललेलं आहे. तर त्यातली पेंटसिंगची भूमिका ती मी साकारतोय. तर अगदी अतिशय विनोदी असं हे नाटक आहे. आता बाकीच अकॅडमी बद्दल आणि सरांच्या बद्दल काय सांगायचं, पोरेसरांनी काय शिल्लक ठेवलंच नाही. आपलं आत्मचरित्र अकॅडमीचं सांगितलेलं आहे. त्यामुळं बाकी जास्त काय मी बोलत नाही. पण आवर्जून आता जे सरांनी सांगितलेलं आता माझं आणि कधी उलट आणि कधी सुलट हे नाटक मात्र बघायला विसरू नका. अगदी अतिशय मनोरंजन करणार असं हे नाटक आहे. थँक्यू सर. आता कोरोनाच्या काळात सगळं जग बंद होतं, पण कला जागृत ठेवण्यासाठी जी धडपड होती ती अभिजित सरांची मधुमिता अकॅडमीद्वारे सुरूच होती. आणि आता आपण बोलणार आहोत आपल्या अकॅडमीचे सर्वेसर्वा आमचे गुरु अभिजित वायकर सरांसोबत. ते इतके वर्ष ही अकॅडमी सांभाळत आहेत, त्यांच्या हातून इतके कलाकार गेलेत, आता ते नाव कमवत आहेत. सर आपल्या अकॅडमी बद्दल आणि तुझ्याशी. नमस्कार, मी अभिजित वायकर, मधुमिता कला अकादमीच्या अभिव्यक्त ऍक्टिंग अँड डान्स स्कूलचा मी संस्थापक सर्वेसर्वा. एक प्रकारे काहीतरी मला एक राखायला दिलेलं आहे, एक बजावायला दिलेलं आहे, एक सेवा बजावायला दिलेली आहे आणि ती मी सेवा बजावतोय अशा पद्धतीचं एक मला फिलिंग असतं अकॅडमी सांभाळताना. ही सगळी मुलं म्हणजे माझी मुलं एक लेकरं आहेत आणि त्यांना एक मार्ग दाखवायचा, एक वाटाड्या अशा पद्धतीचं मी काम करतोय. आणि गेली 25 वर्ष मी या क्षेत्रात काय करतोय काही ना काही आणि त्या योगे अनेक मुलं उभी राहिलीत, स्वतःच्या पायावर उभी राहिलीत, सिरियल करतायत, कमर्शियल नाटक करतायत, वेगवेगळ्या फील्डमध्ये वेब सिरीज करतायत, प्रत्येक दृश्यश्राव्य माध्यमामध्ये काही ना काही कमाल करून दाखवत आहेत. आम्हाला अभिमान आहे. आणि आता ही नवीन पिढी जी आहे त्यांच्या मार्फत सुद्धा आम्ही काही नवीन प्रोजेक्ट्स घेऊन आता लोकांसमोर येणार आहोत. त्यापैकी माझे एक एकांकिका आहे, एक किस्सा जे अँटोन चेको यांच्या लेखनावर, रशियन लेखक अँटोन चेको याच्या एका लघुकथेवर आधारित अशी एक विनोदी संमिश्र विनोदी एकांकिका आहे. ती एकांकिका मी लवकरच त्याचं प्रॅक्टिस चालू करतोय सगळ्या नवीन मुलांना घेऊन. गमतीशीर छान मजेशीर एकांकिका आहे. आणि त्यानंतर कधी उलट कधी सुलट हे नाटक आहे. ते नवीन काही कलाकारांसोबत काही कलाकार रिप्लेस करून, रिप्लेसमेंट हा आमच्या नाट्यसृष्टीला लागलेला एक काय म्हणायला पाहिजे, शाप म्हणायचं का वरदान म्हणायचं काय समजत नाही. पण काय होतं की त्यामुळे नवीन नवीन कलाकार मिळत जातात. नाथ हा माझा एक नाटक सुद्धा पूर्ण एक टीम पूर्ण गेली आणि नवीन टीम उभी राहिली, ती टीम गेली, तिसरी टीम उभी राहिली. आणि त्या योगे असं झालं की उलट खूप नवीन कलाकारांची ओळखी झाल्या, त्यांचे अगदी घरोब्याचे संबंध तयार झाले. म्हणजे पूर्वीचे जे काही ऋणानुबंध होते ते तर तुटले, पण काही जे नवीन जे जुळले ते आणखी घट्ट होत चालले. अशा पद्धतीचे काही बनले. जसे आमचे अरुण पटवर्धन सर आहेत पुण्याचे, जे एका दिवसात ते आले आणि त्यांनी जेलरची भूमिका केली नाथा माझाला. 29 मार्चला तो प्रयोग झाला. दुर्दैवानं बालगंधर्व पुणे येथील 2 एप्रिलचा प्रयोग काही मात्र होऊ शकला नाही. त्या दरम्यानच लॉकडाऊन लागला आणि आम्हाला आमचे प्रयोग थांबवायला लागले. पण आजऱ्याच्या महोत्सवामध्ये, तसंच चंदगडला आणि पुण्यामध्ये बालगंधर्वला अशा पद्धतीचे 3 प्रयोग आमचे पेंडिंग आहेत. आम्ही लवकरच करणार आहोत. सर्व पुन्हा त्याच टीमसहित जोरदार पद्धतीनं प्रयोग आम्ही करत आहोत. कोल्हापूर, सांगली, कराड हे तिथं सुद्धा येतोय. नक्की बघायला विसरू नका. नाथ हा माझा गेली 45 वर्ष धुमाकूळ घातलेलं नाटक आहे आणि आवडेल तुम्हाला सगळ्यांना बघायला. नव्या दामाचे नवीन वेगवेगळे कलाकार बघून घेऊन त्यांना मी हे सादर करण्याचा प्रयत्न करतोय. त्याचं दिग्दर्शन करतोय सुभानराव मीच करतोय. आणि अभिनेत्री ज्याची जवळपास 50 प्रयोग केले आहेत अशा अभिनेत्री आहेत प्रियांका भिडे, मधु शिंदे सर आहेत मुंबईचे, त्यानंतर निलेश जाधव आहेत, अशा राहुल कासले, अशा पद्धतीची टीम आहे. वैशाली पेडमकर मॅडम आहेत. ही सगळी कमर्शियल टीम घेऊन मी नाटक करतोय. आणि कोल्हापूर, सांगली, कराड या पद्धतीचे हे दौरे आणि कोकणात काही थिएटर आपण बघूया. सध्या तरी
50% आपल्याला बंधन आहेच की एक सीट सोडून कलाकारांनी बसायचे, प्रेक्षकांनी बसायचे आणि कलाकारांची मर्यादित संख्या किंवा इतर रिस्ट्रिक्शन्स आहेतच. व्यावसायिकदृष्ट्या असा व्यावसायिक प्रयोग करणं हे खरोखर तोट्याचं असणार आहे. त्यामुळे आम्ही थोडासा अवधी घेणार आहोत, पण नाथ नामाचे प्रयोग नक्की होणार आहेत. कधी उलट कधी सुलट हे माझं नाटक आहे. मराठी नाट्यसमूह या स्पर्धेमध्ये ज्याला परीक्षक आणि संचालक मध्ये संयोजकांमध्ये प्रशांत दामले, अभिराम बडगमकर, पुरुषोत्तम बेर्डे, चंद्रकांत कुलकर्णी सर असे दिग्गज जे होते आणि त्यात साधारण 96 प्रकारच्या स्क्रिप्ट निवडल्या गेल्या पूर्ण महाराष्ट्रातून लिहिलेल्या स्क्रिप्ट निवडल्या गेल्या आणि त्यातल्या पहिल्या 10 नाटकांमध्ये आमच्या त्या कधी उलट कधी सुलट या नाटकाचा नंबर लागला होता. तर ते नाटक आम्ही कमर्शियली काढतोय आणि नवीन टीमचे गमतीशीर फारसी मनोरंजनाचं, कारण काय लॉकडाऊन आणि या 2 वर्षाचा जो काळ आहे त्याच्यामध्ये खूप खूप त्रास, खूप कटकटी आणि खूप एकटेपण असं सगळ्या लोकांनी फील केलेलं आहे, अनुभवलेलं आहे. तर हे पुन्हा नाटकाच्या द्वारे आम्हाला त्यांना दुःख दैन्य दाखवायचं नाही, आम्हाला गमतीशीर काहीतरी करायचं. चौकोन त्रिकोण वर्तुळ आणि चित्रविचित्र आकृत्यांमध्ये आम्हाला काही साधायचं नाही की यातनं काही तुम्हाला समजायचं समजा असं नाही. तर आम्हाला एक सूत्रबद्ध कथा त्यांना सुरुवात, मध्य आणि शेवट असलेली कथा द्यायची आणि मनोरंजक कथा द्यायची की ज्या योग्य त्यांचं मनोरंजन होईल, करमणूक होईल. तर आम्ही कधी उलट कधी सुलट करतोय. एक किस्सा किसका, नाथा माझा आणि कधी उलट कधी सुलट हे आमचे आगामी प्रोजेक्ट्स आहेत. आणि माझी पत्नी सुशिल्पा जी या संस्थेची सचिव आहे, ती आणि मी या पद्धतीनं हे जे काही चाललेलं आहे आता, हा जो जगन्नाथाचा रथ आहे तर त्या ओढण्यासाठी आम्हाला विकास जाधव, सबनीस सर, जवाहर पोरे सर आणि हे सगळे आमचे चिमुकली मंडळी, सगळी दणकट मंडळी ही सगळी चाकं लागलेली आहे. त्यामुळे आमचा रोज जोरात पाळणार आहे. आता याबद्दल सर्व रसिक कलाकारांना, रसिकांना, प्रेक्षकांना, सगळ्यांना, आमच्या हितचिंतकांना, शुभचिंतकांना दसऱ्याच्या खूप खूप शुभेच्छा. या दिवाळीनंतर आमचे काही छानसे प्रोजेक्ट येत आहेत. नक्की आतापर्यंत तुम्ही जसं प्रेम दिलं तसं प्रेम यापुढे सुद्धा लाभू दे. धन्यवाद. घडवायची असेल किंवा आपली कला कुठे सादर करायची असेल तर आपल्या अकॅडमीला नक्की भेट द्या. आपली अकॅडमी राजवाड्यावर, राजधानी टॉवर, 2रा मजला, मधुमिता कला अकादमी असा आपला पत्ता आहे. तर लवकरात लवकर आपल्या अकॅडमीला भेट द्या आणि सर्वांना आपल्या अकॅडमीकडून, मधुमिता अकॅडमीकडून विजयादशमीच्या हार्दिक शुभेच्छा. थँक्यू. Thank you.